नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय 13चे श्रवण करणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। अध्याय 13वा, शिवपार्वती विवाह, दक्षाची कथा। श्री गणेशाय नमः। अर्पणेचा म्हणजे पार्वतीचा हृदयनाथ मदनकांत, गणेशाचा पिता अशा भगवान शंकराच्या चरणांना पण भक्तिभावाने वंदन करूया। पुराणकार शौनकादिकांना स्कंद पुराणातील कथा सांगू लागले। कथा आहे प्राचीन काळची। प्रजापती दक्षाला सती नावाची मुलगी होती। ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार तिचा विवाह शंकराशी झाला होता। एकदा दक्ष कैलास पर्वतावर गेला होता। तेथे असलेल्या सर्व ऋषीमुनींनी दक्षाला उत्पन्न देऊन वंदन केले, परंतु शंकरांनी त्याला वंदन केले नाही। या अपमानाने दक्ष रागावला, संतप्त झाला। तो तेथे सर्वांच्या देखत शंकराची निंदा करू लागला। अहो, ज्याला सर्व देव वंदन करतात त्या जगतात्मा भगवान सदाशिवाचे महात्म्य दक्षाला माहीतच नव्हते। तो म्हणाला, हा काय शंकर? हा गळ्यात नरमुंड माला घालतो, गजचर्म पांघरतो, हा हाती नरकपाल घेऊन भिक्षा मागत फिरतो, स्मशानात राहतो, अंगाला चिताभस्म लावतो, गळ्यात साप धारण करतो, हा सदैव भूतप्रेताच्या संगतीत राहतो। याला थोर असे कोण म्हणणार? हा ज्याला जे देणे योग्य नाही ते त्याला देतो, याला देव असे कसे म्हणावे? हा क्रोधसंतप्त होऊन आपल्या तृतीय नेत्राने सगळे जग जाळावयास तयार होतो। याने अनेक दैत्यांना वर देऊन उन्माद केले। हा डोक्यावर पाणी घेतो, स्वतःच्या कीर्तनात नाचत सुटतो, हा बैलावर बसून फिरतो, असा हा अत्यंत अमंगल अपवित्र आहे। अशा याला देव कोण म्हणणार? शिवशंकराची अशी निंदा करून दक्ष निघून गेला। मग भेटेल त्याच्याजवळ तो अशीच शिवनिंदा करीत असे। तो शिवपूजा करीत नसे, यज्ञभाग देत नसे। अहो, त्या दक्षाची आयुष्य मर्यादा संपत आली होती, म्हणूनच त्याला शिवनिंदा करण्याची दुर्बुद्धी झाली। जो शिवभजन करीत नाही त्याच्यावर संकटे कोसळतात। ज्याला उमानाथ सदाशिव आवडत नाहीत त्याचे यज्ञयाग, जप तप, दान धर्म काही सगळे व्यर्थ जाते। जो शिवनिंदा करतो तो दुष्ट दुर्जन होय। त्या अपवित्र मनुष्याला स्पर्श सुद्धा करू नये। एकदा दक्षाने एक मोठा यज्ञ आरंभिला होता। त्या यज्ञासाठी अनेक ऋषी मुनी तपस्वी आले होते। ब्रह्मा विष्णू इंद्र सर्व देवांनाही निमंत्रण दिले होते, परंतु शंकरांना अगदी जाणून बुजून बोलाविले नव्हते। आपल्या पित्याने एक मोठा यज्ञ सुरू केला आहे ही बातमी सतीला समजली, पण या यज्ञासाठी आपणास कसे बोलावणे आले नाही याचे तिला मोठे आश्चर्य वाटले। कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेले असेल, विसरले असतील असे तिला वाटले। मग ती भगवान शंकरांना म्हणाली, नाथ, माझ्या बाबांनी मोठा यज्ञ सुरू केला आहे। माझ्या सर्व बहिणींना मोठ्या सन्मानाने नक्कीच बोलाविले असणार। मला निमंत्रण पाठवायचे विसरलेले दिसतात, परंतु माहेरी जायला निमंत्रणच कशाला हवे, म्हणून मी आता माझ्या वडिलांकडे जाते। सती असे बोलली असता भगवान शंकर म्हणाले, कल्याणी, मी सांगतो ते ऐक। तू तिकडे मुळीच जाऊ नकोस। तुझ्या वडिलांना जे देव असुर ऋषीमुनी आदरणीय वाटतात ते सगळेजण त्या यज्ञात उपस्थित झाले असणार। तुझ्या पित्याला तुझ्याबद्दल प्रेम, आदर, आपुलकी नाही, म्हणून त्याने तुला बोलाविले नाही। हे सुंदरी, जे लोक दुसऱ्याच्या घरी बोलाविले नसताना जातात तेथे त्यांना मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायक अपमान सोसावा लागतो। तुझा पिता माझी सतत निंदा करतो, माझा द्वेष करतो। अशा परिस्थितीत जर तू त्यांच्याकडे गेलीस तर तो तुझा अपमान करील। तो अपमान तुला सहन होणार नाही। ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही, त्याचे तोंड सुद्धा पाहू नये, म्हणून तू तुझ्या पित्याच्या यज्ञात जाऊ नको। शंकर असे सांगत होते त्याच वेळी नारद मुनी तेथे आले। त्यांचा सल्ला विचारला असता ते म्हणाले, वडिलांच्या घरी जाण्यास बोलावणे कशाला हवे? यात मान अपमानाचा प्रश्नच येत नाही, आनंदाने जावे। मग अनुमती मागताच सती नंदीवर बसून 60,000 रुद्रगणासह यज्ञाला निघाली। सती निघून गेल्यावर शंकर म्हणाले, आपल्या पित्याकडून सतीचा नक्कीच अपमान होईल। सती दक्षाच्या यज्ञमंडपात आली, पण तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही। अत्यंत सुशोभित केलेल्या त्या भव्य मंडपात ऋषी मुनी देव आपल्या पूज्यस्थानी बसलेले होते। तिथे फक्त भगवान शंकर नव्हते, बाकी सगळे देव उपस्थित होते। शंकराचा द्वेष करणारा दक्ष यज्ञकुंडात आहुती टाकत होता। सती दक्षाजवळ गेली, पण दक्षाने तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही। त्याने सतीला पाहून तोंड फिरवले। सतीचा हा उघड उघड अपमान होता। आदिमाया भवानी, आनंद ब्रह्मांडाची जननी
अशा सतीचा झालेला अपमान पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व देव भयभीत झाले. अवघ्या ब्रह्मांडाला जाळून भस्म करू शकणारी भगवान शंकर सतीचा झालेला हा अपमान मुळीच सहन करणार नाहीत. ते दक्षाला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत असे सगळेजण म्हणू लागले. सतीला हा अपमान सहन झाला नाही. त्या यज्ञात दक्षाने त्याच्या इतर मुलींच्या पतीचा, आपल्या जावयांचा मोठा आदर सत्कार केला, पण तो सतीशी एक शब्दही बोलला नाही. या अपमानाने सती पेटून उठली. रागाने बेभान झालेल्या सतीने आकाशातून वीज कोसळावी त्याप्रमाणे त्या यज्ञकुंडात उडी टाकली. हे पाहून सर्वत्र हाहाकार झाला. पृथ्वी डळमळू लागली. पाताळातील शेषनाग थरथरू लागला. कैलास लोक, वैकुंठ लोक गदागदा हलू लागले. आता जलप्रय होतो की काय असे सर्वांना वाटले. सगळे देव ऋषी अवाक झाले. यज्ञकृत्यात मग्न असलेले ऋषी भीतीने इकडे तिकडे धावू लागले. क्रोध अग्नीने भडकलेले शिवगण ओरडत ओरडत शंकराकडे गेले. दक्षाच्या यज्ञात जे घडले ते सर्व त्यांनी शंकरांना सांगितले. ते ऐकता शंकर प्रलय अग्नीप्रमाणे भडकले. त्यांनी क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्याच क्षणी साक्षात प्रलय अग्नी असा वीरभद्र तेथे प्रकट झाला. तो हात जोडून शंकरांना म्हणाला, प्रभो, या सेवकाकडे काय काम आहे? ताबडतोब आज्ञा करा. त्यावेळी प्रलय अग्नी व द्वादश सूर्य एकत्र झाले आहेत असे वाटत होते. ज्या तेजात चंद्र सूर्य बुडत आहेत, आकाशात सर्व नक्षत्रे गळून पडत आहेत असे वाटत होते. तिकडे दक्षाच्या प्रसादावर रक्ताचा पाऊस पडू लागला. दिवसा घुबडे ओरडू लागली. दक्षाच्या शरीरातील सर्व शक्ती नाहीशी झाली. शंकराने वीरभद्राला सगळी हकीकत सांगितली व त्याला आज्ञा केली, वीरभद्रा, ताबडतोब जा व दक्षासकट दक्ष यज्ञाचा संहार कर. भगवान शंकराची आज्ञा शिरवैद्यस मानून महाबली वीरभद्र दक्ष यज्ञाकडे निघाला. 21 पद्म शिवसैन्य त्याने बरोबर घेतले होते. तो मनोवेगाने धावत निघाला. त्याच्या पाठोपाठ 60 कोटी शिवगण घेऊन स्वतः शंकरही निघाले. विश्वसंहारक वादळ यावे त्याप्रमाणे वीरभद्र दक्ष यज्ञाजवळ येऊन धडकला. वीरभद्र आलेला पाहताच सर्व देवांच्या मनात कापरे भरले. ते वाट दिसेल तिकडे धावत सुटले. अनेकांची धोतरे सुटली. कोंबड्याचे रूप घेऊन पळाला. यमाने बगळ्याचे रूप घेतले. सूर्याने कबुतराचे रूप घेतले. अनेक जण अनेक पक्षाचे रूप घेऊन पळाले. वीरभद्र आपल्या सैन्यासह यज्ञशाळेत शिरला. तेथे जे सापडेल त्या सर्वांना त्याने ठार मारले. अनेकांची डोकी फोडली. कित्येकांचे पाय कापून काढले. असंख्याचे डोळे फोडले. अनेक ऋषींना आडवे पाडून त्यांच्या जटा व दाढ्या उपटून काढल्या. इतक्यात भगवान शंकरही तेथे आले. त्यांनी दक्ष यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला. भीतीने थरकाप उडालेला दक्ष लपून बसला, पण वीरभद्राने त्याला शोधून काढले. तलवारीच्या एकाच फटक्यात त्याने दक्षाचे मुंडके उडविले. दक्षाचे मस्तक उंच आकाशात उडाले व जमिनीवर कोसळले. वीरभद्राने ते आपल्या पायाखाली रगडून त्याचा चेंदामेंदा केला. अशा रीतीने शंकराचा द्वेष करणाऱ्या दक्षासकट त्याच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस झाला. मग ब्रह्मदेवादी सर्व देव भगवान शंकराजवळ आले. त्यांनी शंकराची स्तुती करून शांत केले व दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकरांनी दक्षाच्या धडाला बकऱ्याचे मस्तक जोडून त्याला जिवंत केले. त्याला उपदेश केला व तेथेच कनकक्षेत्री त्याला तप करण्यास सांगितले. मग भगवान शंकर एकटेच आनंदवनात तपश्चर्येसाठी निघून गेले. 1000 वर्षे ते तेथेच तपश्चर्या करीत होते. त्रिपुरासूर संहार. दक्षकन्या सती यज्ञकुंडात जळून मेल्यावर संतप्त झालेल्या शंकरांनी दक्षासकट त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. देवाच्या विनंतीनुसार पुन्हा त्या दक्षाला जिवंत करून भगवान शंकर आनंदवनात जाऊन तपाला बसले. त्याचवेळी ती सती हिमालय व त्याची पत्नी मेना यांच्या पोटी कन्यारूपाने जन्माला आली. तिचे नाव पार्वती. पार्वती म्हणजे साक्षात आदिमाया, जगदंबिका. तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या ब्रह्मांडात नव्हती. पार्वती म्हणजे सौंदर्याची, लावण्याची साक्षात खानच होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे सहस्त्रमुखाच्या शेषालाही शक्य नव्हते. तिचे नेत्र विशाल होते, मुख कमलासारखे होते. इंद्रनील मण्याप्रमाणे ती घनश्यामवर्णी होती. तिच्या दंततेजाने पाषाण सुद्धा रत्नासारखे दिसत. ती प्रणवस्वरूप अनंत शक्तीची स्वामिनी होती. तिच्या अंगाचा सुवास ब्रह्मांडाचा भेद करून जात असे. ती जेथे पाय ठेवत असे तेथे दिव्य कमळे उमटत. त्याचा सुवास वसंतालाही वेड लावित असे. अशा या त्रिलोक्य सुंदर पार्वतीचे लावण्य पाहून देव स्त्रिया सुद्धा लज्जित होत असत. अशी ती पार्वती मोठ्या झाल्यावर तपश्चर्येत बसलेल्या शंकराची भक्तिभावाने नित्य
सेवा करू लागली. भगवान शंकर मात्र सदैव डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले असत. याच वेळी तारकासूर नावाचा एक महादैत्य उन्माद झाला होता. त्याला तारक्ष, कमलाक्ष व विदुन्माली असे 3 पुत्र होते. ते तिघेही अत्यंत बलाढ्य होते. त्या तिघांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. ते नित्य सहस्त्रदल कमलांनी शंकराची पूजा करीत असत. एकदा कमळे मिळाली नाहीत म्हणून त्या तिघांनी आपली नेत्रकमळे काढून सदाशिवाला अर्पण केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःची क्षीरकमले सुद्धा सदाशिवांना अर्पण केली. त्यांच्या या अलौकिक आराधनेने भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी त्या तिघांना जिवंत केले व त्यांना हवा असलेला वर दिला. त्यामुळे ते तिघेही अत्यंत उन्माद झाले. ब्रह्मदेवाने त्यांना आकाशसंचाराची 3 नगरे दिली आणि त्यांना वर दिला. ही 3 नगरे दिव्य सहस्त्रवर्षात एकदा अगदी क्षणभरच एकत्र येतील. तो क्षण साधून जो धनुर्धरी या नगरांना दिव्य बाण मारेल त्या बाणाने तुमच्या या नगरासह तुमचा संहार होईल. या वरदानाने त्या असुरांना अत्यंत आनंद झाला. मग त्यांनी आपल्या असुरी बलाने अवघ्या त्रिलोक्याला त्राही करून सोडले. त्यांनी देवांना पळताभुई थोडी केली. पृथ्वीवर तर त्यांनी आण्विक छळ सुरू केला. सगळीकडे हाहाकार झाला. मग सगळे देवऋषी वैकुंठात विष्णूकडे गेले. सर्व जगाच्या पालनकर्त्या विष्णूंना प्रार्थना करून त्यांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली. विष्णू त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकराकडे आले. त्यांनी शंकराचे स्तवन केले. तेव्हा प्रसन्न झालेले शंकर म्हणाले, वर मागा. तेव्हा देव म्हणाले, त्रिपुरासुरांनी अवघ्या त्रिलोक्याचा छळ सुरू केला आहे. देवऋषी पदभ्रष्ट झाले आहेत. तेव्हा त्या दैत्याचा बंदोबस्त करा. देवांनी अशी प्रार्थना केली असता भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार करण्याचा निश्चय केला. ते देवांना म्हणाले, मी त्रिपुरासुराचा नाश करीन. त्यासाठी मला एक रथ हवा आहे. देवांनी तसा रथ देण्याचे मान्य केले. मग पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्यचंद्र ही 2 चाके लावली. मदरगिरी हा ध्वज. 4ही पुरुषात हे त्या रथाचे खांब झाले. 4 वेद हे रथाचे घोडे. 6 शास्त्राचे दोर, पुराणाचे तटबंध, उपपुराणाचे खिळे लावले. मेरू पर्वताचे धनुष्य, त्याला वासुकीची दोरी लावली. भगवान विष्णू हाच बाण झाला. असा अद्भुत रथ शास्त्रांनी सज्ज केला. मग भगवान शंकर धनुष्य बाणासह रथावर चढले. परंतु रथ पाताळात जाऊ लागला. तेव्हा नंदीने आपल्या शिंगांनी तो वर काढला. मग शंकरांनी एक पाय रथावर व दुसरा पाय नंदीवर ठेवून युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्ध सुरू झाले. वीरभद्राने असंख्य असुराचा संहार केला. परंतु दैत्याच्या जवळ अमृतकुंभ होता. त्यामुळे दैत्य पुन्हा पुन्हा जिवंत होत होते. मग शंकरांनी मेघअस्त्र सोडून सर्व अमृतकुंभ बुडवून टाकले. मग त्रिपुरासुराचे व शंकराचे एक दिव्य सहस्त्रवर्ष घनघोर युद्ध झाले. शंकराच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्या घामातून भगीरथी नदी निर्माण झाली. त्यांच्या नेत्रातून जे जलबिंदू बाहेर पडले त्यापासून रुद्राक्ष निर्माण झाले. दैत्य स्त्रिया पतिव्रता होत्या. त्यामुळे शंकरांना विजय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात शिरला. त्याने त्याला अपवित्र असे चर्वाका शास्त्र सांगितले. ते ऐकून दैत्य स्त्रिया पतिव्रताचा त्याग करून व्यभिचार करू लागल्या. त्यामुळे दैत्याचे बळ कमी झाले. मग एक क्षण असा आला की 3ही नगरे एकत्र आली. त्याच क्षणी शंकराने विष्णू बाणाला पशुपतास्त्र सोडले. तो बाण सोडला. आकाशातील विजेप्रमाणे असलेला बाण प्रलयकारी आवाज करीत वेगाने निघाला. त्या बाणाच्या आवाजाने देवाची विमाने दूर गेली. दैत्य दऱ्या खोऱ्यात लपून बसले. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकराच्या त्या बाणाच्या आघाताने ते 3ही दैत्य त्यांच्या 3 नगरासह जळून भस्म झाली. त्रिपुरासुराचा वध होताच देवांनी शंकराचा जय जयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. सर्व देवांनी शंकराची स्तुती केली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली. त्याची स्मृती म्हणून तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सुरू झाला. शिव-पार्वती विवाह. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार केल्यामुळे त्यांचा पिता तारकासूर अत्यंत संतप्त झाला. त्याने त्रैलोक्यात अगदी प्रलय काल सुरू केला. सगळ्या देवांना त्याने पळवून लावले. चंद्र-सूर्यांना पकडून नेले. गंगादी पवित्र नद्यांना, त्याप्रमाणे सर्व देवस्त्रियांना त्यांनी आपल्या दासी केल्या. देवलोकावर हे मोठे संकटच आले होते. आता काय करावे या प्रश्नाने सगळे देव अगदी हैराण झाले. ब्रह्मा, विष्णू व इंद्र एकांतात बसून विचार करू लागले. आता यावर एकच उपाय, शिव-पार्वती विवाह घडवून आणावा. शिव-पार्वती यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करील. पण हे कसे घडून येणार? शंकर तर
महायोगी ब्रह्मचारी, त्यांचा विवाह करण्याची इच्छा कशी होणार, कोण करणार हे काम, आणि विचार करता करता त्यांना उपाय सापडला. त्यांनी मदनाला बोलावून सांगितले, तू शिवपार्वतीचे ऐक्य घडवून आण. शंकर आता हिमालयात तप करीत आहेत, त्यांच्या मनात मदनपीडा निर्माण कर. देवांनी अशी विनंती केली असता मदनाने मोठ्या आनंदाने काम स्वीकारले. तो आपल्या सर्व आयुधासह रतीला बरोबर घेऊन हिमालया पर्वतावर गेला. त्याच्या मदतीला वसंत ऋतू गेला. भगवान शंकर तेथे तप करीत बसले होते. तेथे ते सर्व जण गेले. रतीने पार्वतीचे रूप धारण केले. वसंताने सगळे वन शृंगारले, नटवले. त्या वनात एकाकी वसंत ऋतू सुरू झाला. वृक्षवेलींना बहर आला. कोकिळाचे कुंजन सुरू झाले. भ्रमराने मधुपानासाठी गुजराव सुरू केला. सगळे वन सुगंधाने भरून गेले. मग मदनाने शंकराच्या मनात प्रवेश केला. ध्यानस्थ बसलेल्या शंकराचे मन विचलित झाले. याच वेळी कामतूर झालेली पार्वती शिवापुढे उपस्थित झाली. आपल्याला काय होते आहे हे शिवशंकरांना समजेना. त्यांनी ध्यान सोडून डोळे उघडले. समोर त्यांना मदन दिसला. ही सगळी करणी या मदनाचीच आहे हे त्यांनी ओळखले. त्याच क्षणी रागाने बेभान झालेल्या शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्यातील तेजाने मदनाला जाळून टाकले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा, कामदहनाची स्मृती म्हणून. तेव्हापासून हुताशनी पौर्णिमेचा सण सुरू झाला. त्यावेळी शंकराच्या अवतीभोवती असलेल्या शिवगणांनी शंखध्वनी करून शब्दात मदनाची टिंगलटवाळी केली. मदन जळून गेल्यावर त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली रती शोक करू लागली. तेव्हा कृष्ण अवतारी रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल असे सांगून शंकर पुन्हा तपश्चर्या करू लागले. भगवान शिवाची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून हिमालय कन्या पार्वती खडतर तपश्चर्या करीत होती. सर्व देव ऋषींची इच्छा होती की शिवपार्वतीचा विवाह व्हावा. सर्व ऋषींनी शंकरांना प्रार्थना केली, भगवान सदाशिवा, हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या करीत आहे. आपण तिची इच्छा पूर्ण करावी. शंकर म्हणाले, ठीक आहे, मी आजच माझ्या भक्ताची भेट घेतो. मग पार्वती खरोखरच आपल्याला विवाह करू इच्छिते का याची परीक्षा पाहण्याचे शंकरांनी ठरविले. एक दिवस भगवान शंकर बटू वेश धारण करून पार्वतीकडे गेले. बटूने पार्वतीला विचारले, तू हे खडतर तप का बरे करीत आहेस? भगवान सदाशिवाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तप करीत आहे असे पार्वतीने सांगताच बटू मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, अगं वेडे, तू पर्वतराज हिमालयाची कन्या आणि त्या भिकाऱ्या शंकराची इच्छा बाळगतेस. अगं, तुला वेड तर लागले नाही ना? काय आहे त्या शंकराजवळ? तो शंकर अगदी भिकारी, महाक्रोधी आहे. त्याचे वस्त्र म्हणजे हत्तीचे कातडे, गळ्यात अलंकार म्हणून साप घालतो, स्मशानात भूतपिशाचांच्या संगतीत राहतो, नंदीवर बसतो, वाटेल तसले घाणेरडे दुर्गंधी कातडे नेसतो. तुझ्यासारख्या सुंदरीला शंकर हा पती म्हणून मुळीच योग्य नाही. त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू विष्णूची इच्छा धर, त्यांच्या गळ्यात वरमाला घाल. बटूच्या या बोलण्याने पार्वती अतिशय रागावली. तिचे डोळे लाल झाले. तिचे ओठ संतापाने थरथरू लागले. ती त्या बटूला म्हणाली, अरे शिवनिंदका, तुला शिवमहात्म्य कसे कळणार? तू अत्यंत दुष्ट शिवनिंदक आहेस. तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसते, नाहीतर मी तुला भयंकर शाप दिला असता. पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवनिंदकाचे तोंड सुद्धा पाहू नये. तू आता इथून चालता हो. पार्वती अशी संतापाने बोलत असताना तिची आपल्यावरील दृढ निष्ठा, भक्ती व प्रेम जाणून भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्यापुढे खऱ्या रूपात प्रकट झाले. ते तिला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा असेल तो वर माग. साक्षात शंकर प्रकट झालेले पाहून पार्वतीला अतिशय आनंद झाला. ती शंकराचे चरण धरून म्हणाली, प्रभू, मला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारा. तथास्तु म्हणून भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. पार्वती ही मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेली. मग शंकरांनी पार्वतीला रितसर मागणी घालण्यासाठी अरुंधतीसह ऋषींना हिमालयाकडे पाठविले. हिमालयाने मोठ्या प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. अरुंधतीने पार्वतीचे रूप निहाळून पाहिले. शिवभवानी छान जोडा आहे असा तिने अभिप्राय दिला. सप्तऋषींनी हिमालयाकडे पार्वतीसाठी मागणी घातली. शंकरासारखा जगतात्मा आपला जवाई होणार या विचाराने हिमालय व मेना यांना फार धन्यता वाटली. मग विवाहाची बोलणी झाली. मन्मथ संवत्सर चैत्र शुद्ध अष्टमी हा मुहूर्तही ठरला. सप्तर्षी परत फिरले. शिव पार्वतीच्या विवाहाची वार्ता ऐकून सगळ्या देवांना आनंद झाला.
कारण शिवपार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध करणार होता. विवाहाचा दिवस जवळ आला. हिमालयाने विवाहासाठी फार मोठी थाटात तयारी केली. 10,000 मैल लांबीचा रत्नखचित दिव्य भव्य मंडप उभारला. वरपक्षाच्या लोकांना राहण्यासाठी मोठे मोठे वैभवसंपन्न महाल बांधले. सगळी काही जय्यत तयारी झाली. सर्व देवांना आग्रहाची निमंत्रणे गेली. भगवान शंकर सर्व देवगणासह विवाहासाठी निघाले. यक्ष गंधर्व सिद्धचारण गुह्य निघाले. किन्नर निघाले. अष्टवसू अष्टनायिका निघाल्या. नवग्रह 12 आदित्य 11 रुद्र निघाले. याशिवाय सर्व देवगण शिवगण ऋषीमुनी शिवपार्वती विवाहाचा सोहळा पाहण्यासाठी निघाले. सगळी वऱ्हाडी मंडळी लग्न घरी येऊन पोहोचली. हिमालयाने सर्वांचे यथोचित स्वागत केले. तेथे कशाला काही कमतरता नव्हती. साक्षात अष्टसिद्धी नवनिधी लग्नदारी राबत होत्या. सगळीकडे आनंद उत्साह ओसंडून वाहत होता. लग्नघटिका जवळ आली. स्वर्गीय संगीताचे सूर उमटू लागले. शंकरांना मिरवीत लग्नमंडपात आणले. वरदेव शंकराच्या समोर अंतरपाट धरला. नववधू पार्वतीला आणून पाठावर उभी केली. ऋषी मुनी वेदमंत्र म्हणू लागले. शिवपार्वती यांचा मंगलविवाह झाला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. विवाहाचे सर्व विधी यथासांग पार पडले. 4 दिवस विवाह सोहळा चालू होता. हिमालयाने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचा वस्त्रालंकाराने सत्कार केला. शिवशंकर नववधूला पार्वतीला घेऊन आपल्या कैलास पर्वतावर गेले. आता शिवपार्वतीला लवकरच पुत्र होईल व तो तारकासुराचा वध करील व त्रिलोक्यावरील संकट नाहीसे होईल. या विचाराने सर्व ऋषीमुनी देव आनंदित झाले. तारकासुराचा वध. शिवपार्वती एकांतवासात राहू लागले. ऋषी किंवा देव कुणालाच तेथे प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे लोटली, परंतु शंकरांना पुत्र होण्याचे काही लक्षण दिसेना. तारकासूर दिवसेंदिवस अधिकच उन्माद होऊ लागला होता. देव मोठ्या काळजीत पडले. आता शंकरांना पुत्रप्राप्ती करण्याची विनंती करावी असे सर्व देव ऋषींनी ठरविले. मग शिवपार्वती जेथे राहत होते तेथे अग्नीला पाठविण्याचे ठरविले. अग्नी अतिथीचा वेश धारण करून शंकराकडे गेला. दारात उभे राहून ओम भवती भिक्षाम देही असे म्हणून त्याने भिक्षा मागितली. माझे तेज त्याला भिक्षा घाल असे शंकरांनी सांगितले असता पार्वतीने शंकराचे तेज अग्नीला भिक्षा म्हणून वाढले. त्या तेजाने अग्नीला गर्भधारणा झाली. त्यामुळे अग्नी अगदी शर्मिंदा झाला. तशा अवस्थेत तो परत जात असता त्याला 6 कृतिका दिसल्या. त्या गंगेत स्नान करून काठावर उन्हात बसल्या होत्या. अग्नीने आपल्या पोटातील गर्भ काढून त्या 6 कृतिकांच्या पोटात घातला. त्यामुळे त्या 6 कृतिकांना गर्भधारणा झाली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या भयंकर घाबरल्या. त्यांनी आपल्या पोटातील गर्भ काढून शरवणात टाकले. त्या 6 गर्भापासून एक अत्यंत तेजस्वी पुत्र निर्माण झाला. त्याला 6 तोंडे 12 हात होते, म्हणून त्याला षडानन असे नाव प्राप्त झाले. त्रिकालज्ञानी शंकरांनी हा आपलाच पुत्र आहे हे ओळखले व त्याला उचलून पार्वतीच्या स्वाधीन केले. त्याला मांडीवर घेताच पार्वतीला पाना फुटला. पार्वतीने 7 वर्ष मोठ्या प्रेमाने कार्तिकेयचे लालन पालन केले. पुत्रप्राप्ती शिवपार्वतीला अनंतर झालाच, पण शंकरांना स्कंद कार्तिकेय नावाचा पुत्र झाला ही शुभवार्ता समजतात सर्व देवांना अत्यानंद झाला. त्यांनी तारकासुराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली. कार्तिकेयला इंद्राच्या सेनेने देवसेनेचे सेनापतीपद दिले. सर्व देवांनी कार्तिकेयला तारकासुराचा वध करण्याची विनंती केली. मग कार्तिकेयने विशाल रूप धारण केले. त्याला 12,000 हत्तीचे बळ प्राप्त झाले होते. देवसेनेने तारकासुराच्या नगराला वेढा घातला. मग देव असुरांचे घनघोर युद्ध झाले. सगळी देवसेना कार्तिकेयच्या पाठीशी उभी राहिली. 7 वर्षाचा शिवपुत्र कार्तिकेय देवसेनेचा सेनापती होऊन तारकासुराशी प्रचंड युद्ध करू लागला. तारकासूर अत्यंत द्वेषाने त्याच्यावर धावून आला. कार्तिकेयने अत्यंत अक्राळ विकल्प धारण केले. तारकासुराने कार्तिकेयांवर बाणाचा पाऊस पाडला, पण कार्तिकेयने आपल्या 6 मुखांनी ते सगळे बाण गिळून टाकले. तारकासुराने एक भयंकर शक्ती फेकली. देवसेनेत हाहाकार झाला, परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्या मध्येच ती शक्ती नष्ट केली. तारकासुराने अनेक अस्त्राचा उपयोग केला, पण कार्तिकेयवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मोरावर बसलेला कार्तिकेय आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, पण कार्तिकेयने तेही गिळून टाकले. तारकासूर अतिशय चिडला, संतापला. तो निशस्त्र झाला होता. त्याने रथातून खाली उडी टाकली व तो विजेसारखा कार्तिकेयवर धावून गेला. त्या क्षणी कार्तिकेयने गगनभेदी आरोळी ठोकली व
तारकासुरावर झेप घेतली. मग तारकासुराचे व कार्तिकेयचे मल्लयुद्ध सुरू झाले. ते 7 दिवस चालू होते. शेवटी कार्तिकेयने तारकासुराचे पाय पकडून त्याला गरगर फिरविले व जमिनीवर आदळले. तारकासुराच्या शरीराचा अगदी चेंदामेंदा झाला. तारकासूर ठार झाला. अवघ्या त्रिलोक्याला आनंदाचे उधाण आले. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. तारकासूर मेला, तारकासूर ठार झाला अशी वार्ता सर्वत्र पसरली. इंद्राने तारकासुराचे नगर लुटले. सर्व देव स्त्रियांची बंदिवासातून सुटका केली. कार्तिकेयचा सर्वत्र जय जयकार झाला. देवऋषींनी आनंदोत्सव केला. कार्तिकेय शिव पार्वतींना वंदन करून तपश्चर्यासाठी वाराणसीला निघून गेला. नंतर एकदा पार्वतीने कार्तिकेयजवळ त्याच्या विवाहाचा विषय काढला. तेव्हा कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया माते समान मानाव्यात असे तू मला सांगितले होतेस. म्हणून जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत. त्यामुळे मी विवाह करू शकत नाही. असे बोलून कार्तिकेय अरण्यात धावत गेला. पार्वती त्याच्या मागे धावू लागली. तेव्हा आकाशवाणीने कार्तिकेयचे शब्द ऐकू आले, जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल ती 7 जन्म विधवा होईल. पण कार्तिक महिन्यातील कृतिका योगावर एखादा पुरुष माझ्या दर्शनासाठी आला तर तो 7 जन्म भाग्यवंत होईल. लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील. नंतर एकदा ऋषीमुनींनी प्रार्थना केली असता आपल्या भेटीसाठी तळमळणाऱ्या आपल्या मातेला पार्वतीला भेटण्यासाठी कार्तिकेय वाराणसीला गेला. माता पित्यांची भेट घेऊन तो पुन्हा तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. स्कंदपुराणात सांगितलेली ही कथा जे श्रवण पठण करतील त्यांची सर्व संकटे नाहीशी होतील. इथेच आपला शिवलीला अमृत अध्याय 13वा समाप्त होत आहे. धन्यवाद.